पलूस कडेगावच्या नागरिकांना आनंदाची बातमी। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त येतोय मनोरंजनाचा महाकुंभ यशवंत फेस्टिवल 2026। भव्य शॉपिंग महोत्सव आणि चविष्ट पदार्थांचा फूड फेस्टिवल, सोबतच मुलांसाठी मोफत फनफेअर, आकाशपाळणा, ड्रॅगन ट्रेन आणि बरच काही। सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी। 14 ते 18 मे। 14 तारखेला सर्किट नाना, 15 ला ऐतिहासिक शिवप्रताप, 16 ला गरजा महाराष्ट्र माझा, 17 ला श्वेता दांडेकरचा लाईव्ह शो आणि 18 तारखेला भव्य डान्स स्पर्धा। ठिकाण गुंडादाजी लॉन, पलूस। वेळ सायंकाळी 4 ते रात्री 10। आयोजक माननीय श्री प्रदीपाप्पा कदम, अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती। मग नक्की या, सहकुटुंब, सहपरिवार आणि सुट्टीचा खरा आनंद लुटा आपल्या परिवारासोबत। वादळाचा तडाखा आणि मृत्यूचा सापळा। मोठेवाडीत भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू। मरगुबाई यात्रेत भीषण दुर्घटना, दरिबडची, पांडोझरी व कर्नाटकातील भाविकांचा मृत्यू। 12 जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक। जत तालुक्यातील मोठेवाडी असांगी तुर्क येथे मंगळवारी मरगुबाई यात्रेदरम्यान वादळी वाऱ्याने चिराविटाची भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। वादळापासून बचावासाठी घेतलेला आसरा क्षणार्धात मृत्यूचा सापळा ठरल्याने यात्रास्थळी एकच आक्रोश पसरला। या दुर्घटनेत 12 भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जत, उमदी व संख येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मोठेवाडी येथील मरगुबाई मंदिर परिसरात दर मंगळवार व शुक्रवारी मोठी यात्रा भरते। जत पूर्व भागासह कर्नाटकातील डोमनाळ, टकळगी परिसरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात। मंगळवारी सायंकाळी 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे व पावसाला सुरुवात झाली। वाऱ्याचा वेग वाढताच भाविकांनी मंदिराजवळील पत्र्याच्या शेडखाली आश्रय घेतला। मात्र काही क्षणातच वादळामुळे सुमारे 140 फूट लांबीच्या शेडचे पत्रे उचकटले गेले आणि त्याचा जोर चिराविटाने बांधलेल्या भिंतींवर आदळला। क्षणार्धात भिंत कोसळून अनेक भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले। घटना इतकी भीषण होती की काही क्षण परिसरात धुरळा, किंकाळ्या आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। वादळामुळे काहीच सुचेनासे झाले होते। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि भाविकांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य सुरू केले। मिळेल त्या वाहनातून जखमींना संख प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। काही जखमींना पुढील उपचारासाठी जत येथे आणण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच काही जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेत कोंडिबा रावबा गेजगे वय 65 राहणार दरिबडची, शंकर आबा लोखंडे वय 80 राहणार पांडोझरी, मंगल भाऊसो मोटे वय 45 राहणार पांडोझरी, अरुण विजू गेजगे वय 13 राहणार डोमनाळ तालुका विजयपूर, सोन्या लक्ष्मण चव्हाण वय 14 राहणार डोमनाळ तालुका विजयपूर आणि संगीता रामचंद्र चौधरी वय 40 यांचा मृत्यू झालाय। तर जखमींमध्ये अण्णाप्पा रामगोंडा चौधरी वय 26, दर्याप्पा नागा कोकरे वय 50, मुरलीधर सुराप्पा पुजारी वय 54, मरिबा नागा कोकरे तिघेही राहणार पांडोझरी, संजू अप्पासो ऐवळे, शिवा मरिबा गेजगे राहणार डोमनाळ तालुका विजयपूर, धोंडीबा बिरा गेजगे वय 50, बिरू विजू गेजगे वय 35, राजू राम चौधरी वय 30, बसवराज भाऊसो मोटे वय 30, सुभाष भाऊसो गडदे, शांता राजू लोखंडे आणि उमेश यल्लप्पा लोखंडे यांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। पोलीस पाटील आनंदा मोटे, सरपंच कोंडिबा मोटे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मदत कार्य केले। दरम्यान वेगवेगळ्या रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आल्याने सुमारे 2 तास मृत आणि जखमींचा नेमका ताळमेळ लागत नव्हता। या दुर्घटनेनंतर मंदिर परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण जत तालुका हादरला आहे। धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घातलेली झडप पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले। दरम्यान स्थानिक नागरिकांनी देवस्थान परिसरातील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनीही संबंधित विभागांना तातडीने मदत व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।